विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. काँग्रेस मुख्यालयात पूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा. सोनिया गांधींनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याचा आरोप, तर सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा पूर्ण आदर राखला. काँग्रेसचं स्पष्टीकरण. वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्या, हा दिमागी नक्षलवाद नाही का? काँग्रेसच्या व्हायरल व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी वंदे मातरमवर शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही, सपकाळांची टीका. वंदे मातरम ज्यावेळेस लोक म्हणत होते तेव्हा हेच लोक इंग्रजांचे हस्तक होते. 35,000 उद्योग बाहेर पडतायत. मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलावं, सपकाळांचं प्रत्युत्तर. सोनिया गांधींना भारताच्या परंपरेची, संविधानाची जाण. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर वंदे मातरमच्या तिसऱ्या कडव्याला मान्यताच नाही. सोनिया गांधी यांनी जे केलं ते योग्यच केलं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. जेन झीच्या आंदोलनानं मोदींच्या स्क्रिप्ट रायटरला सुट्टी देऊन टाकली. देशात युवक नावाचा घटकही अस्तित्वात आहे हे लाल किल्ल्याला कळलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर अंबादास दानवे यांचा निशाणा. मनोहर भिडेंची स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हिंदवी स्वराज्य पदयात्रा. स्वातंत्र्य दिनी संभाजी भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करतो. भिडेवर गुन्हा दाखल करणार का? सचिन सावंत यांचा सवाल. धनंजय मुंडेंसोबतचा संघर्ष मिटला. बहीण भावातला, कुटुंबातला आणि 2 पक्षातलाही वाद मिटला. बीडच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. मी मुख्यमंत्री असताना मुंडे आणि अहमद पटेल यांच्या बैठका झाल्या. मंत्रिपद द्या, नागपूरचे दोघं निवडून देणार नाहीत, मुंडे बोलले होते. पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडे कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले. पंकजा मुंडे यांची पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाण काहीच चुकीचं बोलले नाहीत, आम्हीही तेच बोलतो. माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेसोबतच लायकी सुद्धा असायला पाहिजे. राऊतांनी पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा देत अमित शहांवर केली टीका. आमदार कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री कायम. पक्षांतराबाबत जो योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ऑपरेशन टायगरवर बोलणं टाळलं. धाराशिवच्या राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. ऑपरेशन टायगर काय आहे हे मलाच कळत नाही. एक टायगर माझ्यासोबत बसलाय, हाच आता ऑपरेशन टायगरची जबाबदारी घेईल. प्रताप सरनाईक यांचं ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून वक्तव्य. पैसे देऊन पक्ष फोडले जात आहेत, अशा विकृत राजकारणाला थांबवलं पाहिजे. सरनाईकांच्या ऑपरेशन टायगरवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य. विरोधकांनी सहकार्य केल्यास 2029 मध्ये नारी शक्ती विधेयक पास होईल. गेल्या अधिवेशनात सरकारनं नवं बिल आणलं होतं. महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळात सभागृहाला सामोरं जायला घाबरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा निशाणा. तर पृथ्वीराज चव्हाण हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका. पक्षचिन्ह सुनावणीचा निकाल आमच्याच बाजूने लागणार. शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमचे वकील युक्तिवाद करतील तेव्हा सगळ्यांचे दात घशात घातले जातील, ज्योती वाघमारेंचा दावा. रवींद्र चव्हाणांकडून मनसेचे राजू पाटील आणि शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मैत्रीला शोलेतील जयवीरूची उपमा. जयवीरूमध्ये मैत्री असली तरी शोले सिनेमाच्या शेवटी काय होतं हे सर्वांना ठाऊक. रवींद्र चव्हाण यांची फटकेबाजी. नाशिकच्या कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी आरोपींना अटक केल्याची गिरीश महाजनांची माहिती. तसंच आरोपींचा माझ्यासोबत फोटो असला म्हणजे मी गुन्हेगार होत नाही, महाजनांकडून स्पष्ट. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणात फडणवीसांनी गिरीश महाजनांचा राजीनामा घ्यावा. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. नातेवाईक कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारात अडकल्यानं महाजनांचं मानसिक संतुलन बिघडलं, सपकाळांचा हल्लाबोल. नाशिकमध्ये राहुल गांधींचं स्वागत. मात्र त्यांनी नकला करणं बंद करावं. गिरीश महाजनांचा राहुल गांधींना टोला.
राहुल गांधींनी पक्ष संघटनेकडे लक्ष द्यावं. राज्यातील काँग्रेस नेत्यांची चार बाजूला चार तोंड. महाजनांचा काँग्रेसवर हल्लाबोल. आधीच या व्यवसायात होतो, मग राजकारणात आलो. इतरांप्रमाणे राजकारणाचाही व्यवसाय केला नाही. विखे पाटील यांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर. रोहित पवारांना दुसरा उद्योग उरला नाही. त्यांनी सध्याचे उद्योग थांबवले तरी खूप झालं, विखे पाटील यांनी केली होती टीका. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सारखा वेडा माणूस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे नगर मनमाड महामार्गाचं काम रखडलं. राहुरीतील तिरंगा रॅली दरम्यान सुजय विखे पाटील यांचं बिश्कील वक्तव्य. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या, आदित्य ठाकरेंची मागणी. रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरे यांचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद. रायगडमधील खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक वापरण्यावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमनेसामने. अवजड वाहतुकीमुळे पेवर ब्लॉक टिकत नाही, नवीन तंत्रज्ञान वापरावं. तटकरेंची भूमिका. तर पावसाळ्यात डांबरापेक्षा पेवर ब्लॉकचा तात्पुरता पर्याय बरा, गोगावलेंचं भाष्य. शिंदेचे आमदार शरद सोनवणे यांची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ द्या, नंतर मी आणि ते आहेच. माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम आहेत. शिंदेचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची भर सभेत धमकी. एकनाथ शिंदे उच्च पदावर बसावे ही सर्वांचीच इच्छा, तर आम्हाला शिंदे उच्च पदावर बसावे असं वाटलं तर गैर काय. उदय सामंत यांचा सवाल. तर माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्य शिवसैनिकाची इच्छा असतेच. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग समन्वयक बिपिन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. माजी नगरसेविका नर्मदाताई वैती यांचा शेकडो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश. वैती यांनी मागच्या झालेल्या शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. शिवसेना शहर संघटक प्रसाद सुर्वे यांचा देखील पक्षप्रवेश. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली यशवंतराव गडाख यांची भेट. कट्टर राजकीय विरोधक भेटल्यानं राजकारणात खळबळ. काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली होती गडाखांची भेट. अकोल्यात शिंदेच्या शिवसेनेचे निलेश देशमुख यांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांची घेतली भेट. अभय पाटील यांच्या निवासस्थानी 2 तास बंद दाराआड चर्चा. अभय पाटील यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाच्या चर्चेनंतर भेटीला महत्त्व. मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, 18 तारखेपासून कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. तर कल्याण डोंबिवली नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांकडून मुदतवाढीची मागणी. कल्याण डोंबिवलीतील रिक्षा चालकांची मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. रिक्षा चालकांसाठी 23 तारखेपासून मराठी प्रशिक्षण सुरू केल्याची प्रतिक्रिया. 18 तारखेपासून राज्यात रिक्षा चालकांसाठी मराठीची सक्ती. मनोज जरांगेंनी आरक्षण अभ्यासकांची आज बैठक बोलावली. जरांगेंकडून आरक्षण अभ्यासकांना अंतर्वलीत येण्याचं आवाहन. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व. 1 सप्टेंबरपासून लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव मुंबईत जमणार. लक्ष्मण हाकेंची माहिती. ओबीसी म्हणजे काय हे आम्ही 1 सप्टेंबरला सरकारला दाखवू, हाकेंचा इशारा. चेंबूरच्या वाशीनाका परिसरात पार्लेच्या गोदामावर एफडीएची मोठी कारवाई. एफडीएच्या कारवाईनंतर गोदामाचा परवाना पुढील आदेशापर्यंत रद्द. कारवाईत 99,970 रुपयांचा मुदत बाह्य साठा जप्त. कारवाईनंतर गोदाम सील. ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर. कल्याणमधील गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल. ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह. एफडीएच्या कारवाईकडे लक्ष. अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करो अभियानाचं स्वागत. सरकारच्या कोणत्या कामात सुधारणा पाहिजे समोर आलं पाहिजे. अभियानाचा उद्देश टीका करणं एवढाच नसावा. अभियानावर पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांच्या निवडीवर आक्षेप. महापालिकेचे थकबाकीदार असताना निवड झाल्याची जितेंद्र कुकरेजा यांची आयुक्तांकडे तक्रार. स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांना अपात्र करण्याची कुकरेजा यांची मागणी. साताऱ्यातील पोवई नाक्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचं अनावरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्मारकाचं अनावरण केलं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून स्मारक साकारण्यात आलं.
बीडमधील पीडितेनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। केजमध्ये ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार, आरोपी उमेश माने गेल्या महिन्याभरापासून फरार, आरोपीपासून मला आणि मुलांना धोका, पीडितेचा आरोप। आदित्य ठाकरेंकडून चाकण एमआयडीसी मधील खड्ड्यांची पाहणीवेळी आदित्य ठाकरे यांनी बस चालक आणि प्रवाशांसोबत साधला संवाद। आजकाल जेनझींचे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असतात। योगगुरू बाबा रामदेव यांचं आजच्या युवा पिढीबाबत बोलताना वक्तव्य। सर्वच तरुण चुकीच्या मार्गावर नसून जनरेशन झेड मधील अनेक मुलं अत्यंत उत्तम कामगिरी करतायत, रामदेव बाबांची प्रतिक्रिया। भुसावळमध्ये अमानुष मारहाण झालेल्या पीडित तरुणाच्या आईनं मंत्री गुलाबराव पाटील यांची घेतली भेट। दुर्घटना सांगताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर, आरोपींवर कठोर कारवाई करणार, गुलाबराव पाटील यांचं आश्वासन। आदित्य ठाकरेंकडून चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची पाहणी, चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि उद्योजकांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा दौरा। परभणीत कृषी मंत्री दत्ता भरणे यांना विद्यार्थ्यांचा घेराव, कृषी विद्यापीठात भरती प्रक्रिया राबवून शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी, कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे। सरनाईकांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको बस स्थानकाची पाहणी, बस स्थानकात अस्वच्छता आढळून आल्यानं सरनाईकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर शिंदेच्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, निंबाळकरांसोबतच्या बैठकीनंतर हाणामारी, ओमराजेंचे बंधू जयराजे यांच्या मध्यस्थीनं वाद मिटला। छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, आमदार प्रशांत बंब यांनी परिस्थितीची पाहणी करत थेट रस्त्यावर उतरून वाहतूक केली सुरळीत। नंदुरबारमधील रस्त्यांवरून पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून खंत व्यक्त, कोल्हापूरमध्ये असे रस्ते असते तर ठेकेदारांना सोडलं नसतं, नवापूर तालुक्यातील कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये तपोवनमधील वृक्षतोडीला आता 8 डिसेंबरपर्यंत ब्रेक, वृक्षतोडी विरोधात राष्ट्रीय हरित लवादात दाखल याचिकेवर सुनावणी संपन्न, सुनावणीत नाशिक शहरातील वृक्षतोडीवरील निर्बंध कायम, त्यामुळे वृक्षतोडीशी संबंधित कामांना ब्रेक। जळगावच्या कुसुंबा गावात पाण्यासाठी महिला आक्रमक, 15 ते 20 दिवसांपासून पाणी नसल्यानं महिला आक्रमक, पाणी टंचाई विरोधात महिलांचा थेट जळगाव संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको। सोलापूरमधील माढ्याच्या उपळाई बुद्रुकमध्ये पाणी टंचाई विरोधात महिलांचा घागर मोर्चा, रिकाम्या घागरी घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक, प्रशासनाविरोधात महिलांचा तीव्र संताप। पुरंदरच्या केतकावळी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप, नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचं हलगीच्या तालावर आंदोलन, सॅनिटरी पॅड खरेदी आणि वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। सोलापूरच्या महापालिकेसमोर नागरिकांचं आंदोलन, एका प्लॉट धारकानं जुन्या सोलापुरातील रस्ता आणि ड्रेनेज खोदल्याचा आरोप, पालिकेसमोर नागरिकांची जोरदार घोषणाबाजी, प्लॉट धारकाविरोधात कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक। बारामतीच्या नगरपालिका शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास विलंब, विरोधकांकडून बारामती नगर परिषदेबाहेर आंदोलन, आंदोलकांकडून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी। करमाळा वांगीतील अवधूत विद्यालयात बोगस शिपाई भरती, कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण, शासनाची फसवणूक करून बोगस शिपाई भरती केल्याचा मुख्याध्यापकांचा व्हिडिओ व्हायरल, तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक। खालापूरमधील ढेकू ठाणे नाभे राज्यमार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त, खड्डे बुजवण्याच्या नावाखाली थातुरमातुर काम केल्याचा नागरिकांचा आरोप। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, 2200 रुपयांपर्यंत डाळिंबाला दर, नाशिकसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरमधून डाळिंबाची आवक, योग्य प्रतवारी केल्यास चांगला दर मिळणार, व्यापाऱ्यांचं आवाहन। औसा तालुक्यातील शेतकरी समाधान काकडे यांनी 40 दिवसात 2 एकर कोथिंबिरीतून 7 लाखांचा नफा मिळवला, कोथिंबिरीचा चांगला भाव मिळाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंद। बोरिवलीच्या गोराई जेट्टी मार्गावरील पथदिवे बंद असल्यानं संपूर्ण परिसरच अंधारात, साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यात पाय घसरून नागरिक पडण्याची दाट शक्यता, प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन पथदिवे सुरू करण्याची नागरिकांची मागणी। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर रोखण्यासाठी ड्रीम प्रोजेक्टच्या कामाला लवकरच सुरुवात, पहिल्या टप्प्यात 2000 कोटींचं काम सुरू होणार, निविदा निघाल्याची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची परवानगी मागणारी सीबीआयची याचिका दिल्ली हायकोर्टाकडून मंजूर, दिल्ली हायकोर्टाकडून सीबीआयच्या आरोपपत्राची दखल।
स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षातही देशाला महिला शासकीय मतदार योजनेपासून वंचित. शासकीय योजनेसाठी रविता तडवी यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ. सिडकोच्या 4779 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरू. नवी मुंबईतील खारघर, कळंबोळी, तळोजामधील घरांचा समावेश. ईडब्ल्यूएस अंतर्गत 23 ते 43 लाखांपर्यंत घरं मिळणार. मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जव्हारमधील प्रसिद्ध दाभोसा धबधबा इथल्या काचेच्या पुलाचा शुभारंभ. 2 कोटींचा निधी खर्च करून काचेचा पूल तयार करण्यात आला. पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगार मिळेल. गणेश नाईक यांची प्रतिक्रिया. गणपतींच्या आगमन सोहळ्यापूर्वी परळ वर्कशॉपमध्ये बाप्पाच्या मूर्ती घडवण्याचं काम अंतिम टप्प्यात. भाविक कारखान्यांमध्ये शाडू माती आणि पर्यावरणपूरक मूर्तींना विशेष प्राधान्य देत असल्याची माहिती. FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2026च्या पहिल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाकडून वेल्सचा पराभव. भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. या विजयामुळे भारतानं 3 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं. पुढील सामना 17 ऑगस्टला इंग्लंड विरोधात होणार. आष्टीच्या कडामधील 15 वर्षापासून बंद असलेला महेश सहकारी साखर कारखाना अखेर सुरू. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते कारखान्यातील रोलर पूजन संपन्न. कोर्टाच्या आदेशानुसार कामगारांचं थकीत वेतन 8 टप्प्यात अदा करणार. भीमराव धोंडे यांचं आश्वासन. साताऱ्यात दिव्यांगांकडून खड्डे बुजवत खड्डे भरो आंदोलन. खड्ड्यांमुळे नागरिकांना मनस्ताप. पालिका प्रशासनानं आता तरी खड्ड्यांची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. स्वातंत्र्यदिनीच केडीएमसीची धडक कारवाई. डोंबिवलीतील नामांकित जिमी हॉटेलच्या टेरेसवरील शेडवर हातोडा. कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त तैनात. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.